हाय, शुभ सकाळ सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर चला 10 वाजलेले आहेत, तर म्हटलं चला तुमच्याशी अगदी सकाळी सकाळी आज सुरुवात करू व्हिडिओची. तर आपण आज सकाळी सकाळी थोडं खारी खोबरं दाळण्यासाठी घेतलेलं आहे. तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू सकाळचा. तर आज आपण खारी खोबरं दळून घेणार आहे. तर आपली चक्की छोटीच आहे पण खूप मोठं काम करते ती खारी खोबरं. तिच्यामध्ये खूप छान दाळल्या जातं. येतो फक्त थोडासा अगदी बाजरीला प्रॉब्लेम येतो आणि दळण पण दुसरी दळणाला काही अडचण नाही, पटापट दाळल्या जातं. तर खारी खोबरं आपलं चालू आहे दळण्याचं काम. खारी खोबरं दळण्याचं काम म्हणजे झटपट होऊन जातं त्या चक्क्यामध्ये. काही जास्त एवढं वेळ लागत नाही. हळद वगैरे सगळं होतं त्या चक्कीमध्ये. तर खारी खोबरं आपलं असं मस्त दळून झालेलं आहे. आणि खारी खोबरं दळण्या आपण ज्यावेळेस दळतो आहेत ना त्यावेळेस असं जाडसर किंवा काही असं काहीच येत नाही. एकदम असं मिडियम साईजचं असं बारीक असं मस्त दाळलं जातं खारी खोबरं आणि झटपट पण होऊन जातं. तर 4 किलो होतं माझं, तर 10 मिनटामध्ये, तर 10 मिनटं पण लागली नाही, पटकन होऊन गेलं ते खारी खोबरं आणि बारीक असं मस्त होऊन गेलं. आणि जाड वगैरे काही होत नाही, काही नाही. जास्त कडक वगैरे खारीक असली तर होती, म्हणजे असं जास्त तुटतात ते, जाडसर येतं खाली. आणि नाहीतर मग खूप छान दळलं जातं. बारीक झालेलं आहे. कस्टमरचंच हे खारीक खोबरं. आणि थंडीचं सीजन चालू असल्यामुळे ना चौकड आता सध्या मेथीचे लाडू बांधण्याचं काम चालू आहे. तर पाहू शकतायत खारीक खोबरं खूप असं मस्त बारीक झालं. आता त्यांना अर्जंट द्यायचं होतं, तर त्यामुळे अर्जंट दळून देत्या काकू. तर म्हणलं चला ठीक आहे. तर कस्टमरचंच होते खारीक खोबरं 4 किलो. त्यांनी गहू पण आणले होते दळायला, गहू मेथी. तर म्हणलं ठीक आहे. तर त्या म्हणे पटकन दळून दे बाई. तर मेथी वगैरे त्यांची दळून दिली मी. आणि मेथी पण त्यांनी अशी बारीक पिठासारखीच करून नेली. आणि त्याच्यानंतर गहू पण भाजून आणलेले होते. कुणी भाजून गहू टाकतं आणि कुणी कच्चे पण घेऊन येतं दळायला. तर न भाजल्याचे नंतर पीठ वगैरे भाजतात ते. आणि नंतरून गहू वगैरे दळून दिले. तर आपल्या चक्कीचं चालू आहे पीठ गहू दळण्याचं काम. तर माझा व्हिडिओ कसा आवडला कसा नाही तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा. सर्वांना बाय बाय, शुभ सकाळ.